एका नवीन दिवसाची एक नवीन सुरुवात, तेही माझ्या आवडते व्ह्यूसोबत, जे की आहे माझ्या बाल्कनीतली झाडं आणि उगवणारा सूर्य. स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर ही अशी कशी पालवी आता ह्या माझा प्राजक्ताचं जे काही झाड आहे तर त्याला फुटली आहे, कारण मध्यंतरी ते पूर्णपणे वाढलं होतं. ते पुन्हा जिवंत होतं की नाही याची गॅरंटी नव्हती, पण खूप छान त्या झाडाने आता म्हणजे स्वतःला ग्रो केलं आहे. तर तेच झाडं आता माझी सकाळची सुरुवात ही खूप छान करतात, सकारात्मक करतात, आनंददायी करतात. म्हणून एक चक्कर तर इकडे मारणं तर कंपल्सरी असतं. आणि ह्या बघा एवढ्याशा झाडाला इतक्या कडे आला आहे की मी मोजूसुद्धा शकत नाही. प्रत्येक फांदीवर प्रत्येक टोकाला त्याला कडी तुम्हाला दिसत असेल. आणि आता फायनली मी म्हणू शकते की माझ्या बागेत मोगरा फुलला, कारण आता गेल्या काही दिवसांपासून रोजच्या रोज मोगऱ्याला 4 ते 5 असे फुलं येत आहे आणि त्याहूनही जास्त येत आहे. आजच्या दिवशी तुम्ही बघू शकता 7-8 फुलं आलेली होती आणि तेवढ्याच कड्यासुद्धा होत्या. आणि जेव्हापासून हे झाड मी वर कट केलं आहे, आता मला असं वाटतं, गिल्ट वाटतं की एवढे दिवस मी का ठेवलं. मध्ये मला भीती वाटत होती, बेलाचं झाड आहे नको काही व्हायला, आपण कात्रीने कट करावं की नाही करावं. पण अहो सांगत होते की ते तर लोक नर्सरीमध्ये करतातच ना ग्रो होण्यासाठी, तर कट करावेच लागतात. म्हणून मी ते पानं कट केली, ज्यांना की बुरशीसारखं लागलं होतं, काहीतरी आजार मला वाटतं त्याच्यावर होता. तर ते कट केल्यानंतर इतकं छान 2-3च दिवसात त्या झाडाला नवीन पानं यायला सुरुवात झालेली आहेत. तर तसं तो माझा आता बेलपत्राचं झाडसुद्धा छान ग्रो करतं आहे. आणि इथे आता माझी सकाळची देवपूजा चालली होती आणि सकाळच्या आता फक्त 7 वाजले होते. 7लासुद्धा एक 5 मिनटं कमी होते बहुतेक मी बाहेर आले तेव्हा. आणि तेव्हा अशी एवढं असं ऊन तापत होतं. आता हेच असणार आहे पूर्ण 4 महिने. मला किचनमध्ये खूप जास्त उन्हात उभं राहिल्यासारखं वाटतं, एवढं ऊन माझ्या किचनमध्ये आणि इकडच्या बेडमध्ये येतं, जिथे की ही बाल्कनी आहे तिथे. तर सकाळचे 7 वाजले होते आत्ताशी. आधीच्या टिफिनची अर्धवट तयारी माझी झालेली होती, म्हणजे भाजी बनवून झालेली होती. त्याला काहीतरी नाश्त्याला द्यायचं होतं. 2 टिफिन म्हणजे 2 डिश त्याला बनवून द्यायला लागतात पदार्थ, एक शॉर्ट ब्रेकसाठी आणि एक लंचसाठी. तर बटाट्यांची भाजी बनवली होती, पिवळ्या बटाट्यांची. चपाती एक करायची बाकी होती त्याच्यासाठी. आणि त्याला आता शॉर्ट ब्रेकला काय द्यावं हे मला सुचत नव्हतं, कारण पोहे उपमा तर तो खात नाही, टिफिनमध्ये गार झाल्यावर तो चांगला लागत नाही. तसाही तो गरम असतानासुद्धा घरी खात नाही. तर पोहे देऊन भरपूर दिवस झाले होते, 2-3 दिवसांपासून पोहेच दिले जात होते. म्हटलं आज काहीतरी वेगळं करूयात. तर मला आठवलं की मखाणे भरपूर दिवसांपासून आणून पडलेले, तर त्यांना मसाला मखाना बनवून मी ठेवते आणि तो एखाद्या दिवशी नाही काही सुचलं तर त्याच्या टिफिनमध्ये मी ते देत असते. तर आज तो मला बनवायचा आहे. पण त्याआधी आता इथे सूर्यनारायणाला पाणी घालून झालं, तुळसाबाईची पूजा करून झाली, त्यानंतर बेलाचं झाड आहे, शमीचं झाड आहे आणि हळदीचं म्हणजे हळद आहे, तर ती अजूनपर्यंत वर आलेली नाही आहे. तिला एकदा परत बघावं लागेल. पण म्हटलं ती जर उगवत असेल तर त्याच्यासाठी मी त्याला डिस्टर्ब करत नाही आहे. पण भरपूर दिवस झाले, 15 दिवसांपेक्षा जास्त, पण वर काहीच आलेलं दिसत नाही, असं कोंब वगैरे किंवा थोडंसं रोप वगैरे काहीच दिसत नाही आहे. तर तीही मी आता निवांत एखाद्या दिवशी बघेल. आणि त्यानंतर आता ही जी काही फुलं आलेली आहेत, तर ही आता गेले 4-5 दिवसांपासून मी बाहेरून फुलंच विकत आणलेली नाही. ते बाल्कनीमधलीच फुलं मला देवपूजेसाठी पुरून उरतात असं म्हणायला काही हरकत नाही. सगळ्या देवांना होतात, कारण फारसे काही देव माझ्या देवघरात नाही आहेत, लिमिटेडच आहेत. तर सगळ्या देवांना होऊनसुद्धा ही फुलं माझी शिल्लक राहतात. तर इथे मी आता ही फुलं काढून घेते देवांना वाहण्यासाठी. आणि जे काही जास्वंदीचं झाड आहे तर त्याला रोजचं एकच फुल येते, कडे भरपूर दिसत आहे पण फुल मात्र एकच येतं, त्यामुळे मी ते काही काढत नाही, तसंच ठेवते झाडावर. प्रत्येक झाडावर 1-1, 2-2 फुलं मी राहू देते, कारण बघायला डोळ्यांनी सुद्धा नंतर छान वाटतं ते. आणि ह्या ज्या बेल आहेत समोर जे तुम्हाला दिसत आहेत, तर त्या आधीने काल परवाच धुवून ठेवल्या होत्या, कारण हॉलमध्ये थोडे काही चेंजेस केलेले आहेत मी, जे की आता मी तुम्हाला पुढे दाखवेलच काय चेंजेस केले आहेत ते. खूप मला अडचण वाटत होती म्हणून. तर ते आधीला मी धुवायला दिले होते, तर त्याने ते धुवून ह्या इथेच लटकवलेले आहेत सुकण्यासाठी, तर ते तिथेच राहिले 4-5 दिवसांपासून. तर आज दुपारी ते थोडंफार चेंजेस, दुपारी म्हणजे आताच करेल मी हाती गेल्यावर, हे सगळं आवरून झाल्यानंतर. पण म्हटलं आधी सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया, जे की बदलत असतं बऱ्याचदा, पण बऱ्याच दिवसांपासून शेअर नव्हतं केलेलं, म्हणून म्हटलं आज करूयात शूट. तर ही एवढी अशी फुलं निघाली होती झाडांची. त्यानंतर मी रोजच्या रोज हे धूप म्हणते मी, कापूर जाळत असते घरात. आणि धूपही असतं ते कपवालं, पण त्याच्याने खूप धूर होतो आणि आम्हाला खूप त्रास होतो, म्हणून मी ते उंबरठ्याजवळ लावते सहसा, ज्यामुळे काय होतं, खूप जास्त असं उग्र वास येत नाही किंवा घरात असं धूर पसरत नाही, थोडंफार असं नॉर्मल येतं फक्त हवेमुळे, आणि ते तसं खूप छान वाटतं. तर ते धूपचे जे काही कप मी आणते, जे की तुम्हाला 1-2 व्हिडिओमध्ये सुरुवातीला मी दाखवलेत, तर ते मी दाराच्या बाहेर लावते. त्यानंतर स्वतःचं थोडंसं आवरून घेतलं, कारण
आधीचं काही आवरलेलं नव्हतं, त्याचं चाललं होतं त्याची तयारी करणं आणि देवपूजा वगैरे बाकी होती त्याची, जो की हनुमान चालीसा वाचतो तो रोज जाताना आणि सूर्यनारायणाला पाणी घालतो, एवढं काय ते करतो. आणि कधी कधी हनुमान चालीसा नाही जर वाचली गेली तर त्याची ती तोंडी पाठ झालेली असल्यामुळे तो म्हणतो की मी बसमध्ये बोलून घेतो मम्मी. तर ते तो त्याचा आवरत होता. तोपर्यंत अहोई उठलं होते, त्यांच्यासाठी गरम पाणी केलं साधं, आणि माझ्यासाठी हे जे काही मी जिरं ओवा आणि शोपांचं पाणी घेते सध्या, तर ते रात्री भिजत ठेवलं होतं 1 स्पून मी त्या पाण्यात, तर तेही थोडं गरम करायला ठेवलं. तर इथे आधीची भाजी बनवून झाली होती मगाशीच. आता कोथिंबीर वगैरे कट करून त्यात घातली आणि आता एक चपाती बनवायची. आणि आता तो सध्या घरी काहीच खाऊन जात नाही, त्याच्यासाठी जे काही लाडू बनवले होते मी तर ते संपले. तर ते होते तेव्हा तो एक लाडू छोटासा तो तेवढा मात्र खाऊन जायचा, पण आता काहीच तो खाऊन जात नाही घरून. एवढ्या सकाळी मला जात नाही किंवा भूक नसते असं त्याचं म्हणणं असतं. आणि आत्ताशी अजून मार्च महिना कुठे सुरू झालेला आहे, तेव्हाशी एवढं ऊन तापायला लागलं आहे. आणि स्पेशली सकाळचे 10 वाजेपर्यंत माझ्या किचनमध्ये एवढं ऊन असतं. आणि त्याच्यासाठीच मी गेल्या वर्षी हा जो काही पत्रा आहे तर तो थोडासा कर्व करून खाली बाहेरच्या बाजूने लावून घेतला आहे, पण फारसं त्याचाही काही फरक पडत नाही, कारण चेहऱ्यावर ऊन येतच आहे अजूनसुद्धा. तर त्याच्यामुळे मग मी काय करते, आधीचा टिफिन आणि आमचा नाश्ता झाला की थोडं थांबून घेते स्वयंपाकाला, कारण 10-10:30 नंतर ते ऊन थोडं कमी होतं, थोडं पुढे सरकतं ते. तर एवढं तोंडाला फारसा शेक बसत नाही. नाहीतर काय होतं, समोरून ऊन आणि ते रिफ्लेक्ट होतं, आपले जे काही गरम भांडी असतात, भाजीची कढई असते तवा असतं त्यावर, आणि ते मग ते सगळं आपल्या अंगावर येतं. तर असं काहीसं होत असतं, म्हणून मी थोडं थांबून घेते. तर हे मसाला मखाणे मी आज त्याच्यासाठी बनवते, त्याला शॉर्ट ब्रेकला द्यायला. सगळेच बनवायचे होते, पण आता वेळ खूप कमी आहे आणि त्याला खूप वेळ लागला असता, आणि त्यामुळे म्हटलं ते बाकीचे मी आता नंतर दुपारी बनवून ठेवेल. आधीला आता थोडंसं त्याला जेवढं द्यायचं तेवढं मी बनवून घेते. तर हे जे काही मखाणे आहेत तर हे लहान मुलांसाठीच नाही तर सगळ्यांसाठी खूप फायद्याचे असतात. सगळ्या जणांना माहितीच असेल मला वाटतं त्याचे फायदे. त्याच्यात कॅलरीज कमी असतात आणि प्रोटीन आणि फायबर हे भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे की आपल्या शरीरात जर का कॅल्शियमची कमतरता असेल तर तेही भरून निघतं. शिवाय हाडे मजबूत होतात आणि लवकर आपण पटकन कुठल्याच आजाराला बळी पडत नाही, म्हणजेच आपली इम्युनिटीसुद्धा ते वाढवतं. तर इतके गुणकारी ते मखाणे असतात, तर आपण बऱ्याच प्रकारे त्यांना खाऊ शकतो. उपवासाच्या दिवशी आपण खीर करू शकतो किंवा मग तुपात तळून खाऊ शकतो फक्त नॉर्मली मीठ वगैरे टाकून, किंवा मग मी बनवते अशा पद्धतीने मसाला मखाणा बनवू शकतो आपण. तर आज मी मॅगीचं पाकिट घेतलं आहे, त्याच्यातून थोडासा मॅगी मसाला घेतला आहे, त्यात थोडं लाल तिखट थोडंसं मीठ घातलं आहे आणि तो मसाला असा खालीच मी मिक्स करून घेतला आहे. आणि मी तूप वापरते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता, पण माझ्याकडे नव्हता आता बटर, तर मी तूप घातलं आहे थोडंसं कढईत आणि नॉर्मली गरम केलेले तुपाला फक्त वितळून घेतले. आणि त्यात नंतर हे मसाले मी आता ॲड करेल. आणि मसाले ॲड करून झाल्यानंतर मला वाटलं होतं की तूप थोडं गारच होतं, तर थोडं नॉर्मली मी गॅस सुरू केला होता आणि हे मसाले त्यात थोडेसे भाजून घेतले आणि लागलीच त्यात हे मखाणे घालून घेतले होते. कढई फक्त तेवढी तापलेली होती मात्र, आणि त्यातच मी ते ठेवले होते गार होईपर्यंत, म्हणजे ते खूप छान असे क्रंची बनतात मग, आणि बऱ्याच वेळपर्यंत ते तसेच राहतात, असे मऊ पडत नाही. पण सहसा मखाणे फारसे मऊ पडत नाही, तर तसे मी ते बनवले होते. आणि बऱ्याच फ्लेवरचे मी हे बनवते. आपला जो काही पेरी पेरी मसाला असतो किंवा मग पाणीपुरीचा मसाला असतो, अशा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मी मखाणे बनवत असते, जे की आधीला खूप आवडतात आणि मी स्वतःही खाते, मलाही आवडतात. तर हे मखाणे आता नाश्त्यासाठी बनवून झाले होते. आता त्याच्यासाठी एकच चपाती मला तेवढी बनवायची होती. आणि रोजच्या रोज कितीही वस्तू आपण जागेवर ठेवल्या तरी काही ना काही सकाळी आयत्या वेळेला हरवलेलंच असतं. तर तसंच आज आधीच्या टिफिनची जी काही रिंग असते तर ती हरवली होती, पण नशीब की असलेला काही पातळ भाजी वगैरे मला द्यायची नव्हती, अशी ग्रेव्हीवाली सुकीच भाजी होती, म्हणून मी त्याला ते रिंग शोधायच्या भानगडीत मी पडलीच नाही. डायरेक्टली त्याचा टिफिन मी पॅक केला होता आणि त्याला तशी कल्पना दिली होती की याची रिंग हरवली म्हणून, पण काही बाहेर पडणारं नव्हतं. आज सगळं सुकं होतं. बटाट्यांची भाजीसुद्धा सुकी बनवली होती मी. नॉर्मली एकच मिरची कट करते मी, त्याच्यातून पण 1 किंवा 2च पीस मिरचीचे त्या भाजीत घालते आणि जिरं फक्त, किंवा मग कधी कधी लसूण घालते, कढीपत्ता कोथिंबीर, तर खूप छान अशी ही भाजी लागते. आणि पाणी न घालता मी त्याला फक्त वाफेवरच शिजवते. तर असे क्रिस्पी असे बटाटे मी त्याच्यासाठी केले होते. आणि त्याने चार्ट बनवला आहे रोजचा मला रेसिपीजचा टिफिनसाठी. तर तो भरपूर दिवस फॉलो झाला, 1-1.5-2 महिने झाले असतील, पण आता काही दिवसांपासून तो फॉलो करणं होत नाही आहे. कारण हेच की बाजाराला आता मी जात नाही आहे सध्या, आणि त्याला म्हणजे ज्या भाज्या लिहिल्या असतात त्याही आणल्या जात नाही, आणि त्यातल्या त्यात भाज्या कमी, पण पनीर जास्त आहे याच्यात 2दा पनीर येतं, तर तेही बनवलं गेलं नाही आहे घरी. आणि बाहेरचं पनीर थोडं मी अवॉइड करते, कधीतरी आणावंच लागतं, जास्त क्वांटिटी असते, कोणी पाहुणे वगैरे येणारे असतात तेव्हा. पण थोडंसं जेव्हा आमच्यापुरतं मला बनवायचं असतं तर मी घरीच ते बनवत असते.
तर बघूया आता एखाद्या ह्या विकेंडला वगैरे सगळी तयारी मला करून ठेवायला लागणार आहे. आणि सगळी तयारी म्हणजे मी स्पेशली दाण्यांचं कूट आणि पनीर ह्या 2 गोष्टी करूनच ठेवते. बाकी तर वगैरे आपण करू शकतो, पटकन होतात मसाला वगैरे आयत्या वेळेला. त्यानंतर आता त्याची भाजीची जी काही कढई होती तर त्यातच रात्रीची भाजी शिल्लक होती मेथीची, तर मी ती त्यातच टाकून घेतली आहे. म्हणजे त्यातच ती गरम केली जाईल, कारण आहोंना आवडते. तर ते बोलले की मी तीच भाजी खाणार आहे आणि त्यांनाही आज लवकर निघायचं होतं. तर त्यांची आंघोळ वगैरे आता चालली होती. ते झालं की त्यांचं जेवण झालं की ते निघणार होते आणि मला थोडंसं घरातलं आवरायचं होतं. पण म्हटलं आधी हे पाणी सकाळचं गरम करून साईडला पडलं होतं, आत्ता घेते मग घेते, पण घेणं मात्र होत नव्हतं कारण मी फ्रीच होत नव्हते कामामधून. तर आत्ता थोडा वेळ मी आता फ्री आहे, कारण आधी गेला आहे आता स्कूलला. तो गेल्यावरच काय ती कामं होतात पुढची पटापट घरातली. आणि इथे आता घरानं मला परत पुन्हा एकदा झाडू मारून घ्यायचं आहे, कारण सकाळी उठल्यानंतर घाईघाई तो झाडू मारलेला असतो. त्यातल्या त्यात खाली झोपलेले असतात, बेडमध्ये फॅन सुरू असतो बेडरूममध्ये. तर इकडच्या इकडे मला जेवढं शक्य होतं तेवढं मला झाडू मारायचं असतो. तर बरेच घाण राहून गेलेले असते घरात, पण झाडू मारणं सकाळी खूप महत्त्वाचं असतं. म्हणून 2 रूम जरी असले किचन आणि हॉल तरी मी तेवढं मारूनच घेते. तर आता आधी गेला आहे तर आणि सगळे उठले होते आता, त्यामुळे म्हटलं आता डीप क्लीन करूया थोडंसं व्यवस्थित झाडू. माझं रोजचं हेच असतं रुटीन की आधी गेल्यावर मी पुन्हा एकदा आणि ह्या चटया वगैरे सगळ्या झाडून घेते, त्यांना झटकून घेते आणि मग घरं झाडायला घेते. मग अशी जे काही मी तुम्हाला सांगितले की हॉलमध्ये थोडासा चेंज केला आहे, तर तो हाच आहे की हा जो सोफा आहे माझा, तर याच्यासोबत 2 चेअरसुद्धा होत्या. तर सोफा छान आहे, सगळं छान होतं, पण खूप साईज त्याची मोठी असल्यामुळे माझ्या हॉल कमी पडत होता आणि खूप सारं सामान ठेवल्यासारखं आणि गर्दी झाल्यासारखं वाटत होतं. तर त्या 2 चेअर मला बऱ्याच दिवसांच्या काढून टाकायच्या होत्या, तर त्या आता बाहेर काढल्या गेल्या आहेत आणि कोणाला तरी देऊन टाकूयात म्हटलं, कारण नव्या त्या आहेत, फारशा खराब नाही झालेल्या, मेंटेन होत्या, खूप छान मी त्यांना ठेवलं होतं. तर त्यासाठी मग आता फक्त हा एकच सोफा ठेवला आणि खरंच खूप हॉल माझा आता मोठा वाटायला लागला आहे. आणि आता हे सुद्धा मी रोजच्या रोज झाडून घेते, खालचे जे काही आहे गालीचा तो. आणि नंतर आता परत आहोंचं म्हणणं आहे की हा जो सोफा आहे तर आपण हा दरवाजाला लागून इकडे ठेवूयात, म्हणून आणखीन थोडा हॉल आपला स्पेस वाढेल. कारण तिकडे कोपऱ्यात थोडी जागा आमची म्हणजे वाया जाते, फारसं काय तिथे ठेवता येत नाही आणि आपण जाऊ शकत नाही. आणि हा जो स्टडी टेबल आहे मागे ठेवलेला, तर तो बेडरूममध्ये होता आणि तिथे खूप अडचण होत होती आणि आम्ही तिथेच असायचो. एखाद्या वेळेस फोन सुरू असायची, माझे एडिटिंग असायचं, तर आधीला खूप डिस्टर्ब व्हायचं. तर त्याचं सारखं चाललं होतं की मला माझ्या रूममध्ये शिफ्ट करून द्या, पण त्याच्या रूममध्ये माझं पार्लरचं सेटअप असल्यामुळे तो आता मी हॉलमध्ये शिफ्ट केला. आणि हो, तुमच्यापैकी जो कोणी पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवर नवीन असाल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक देखील करा व्हिडिओ आवडला असेल तर. आणि सोबतच तुमच्या काही सजेशन असेल तर त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आहोंनी आता काही नवीन चेंजेस करायचं आहे म्हणून सांगितलं, तर बघूया आता त्यांच्या डोक्यात काय आहे ते. तोपर्यंत मी झाडू वगैरे मारून घेतला घरांना आणि स्वयंपाक काय करावा म्हटलं तर पालक होती आहोंचं, तर मेथीची भाजी खाणार होते, त्यात होऊन जाईल. तर ही मेथी पालक मी आता धुवून ठेवली आणि पालकची सुकी भाजी मी आज करणार आहे. जमलं तर त्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेल. खूप छान लागते ती, जसं की आपण मेथीची भाजी सुकी बनवतो तसं ते मी बनवते. आणि बाहेर चिमण्या खूप चिवचिवाट करत होतं, त्यांचं खूप चाललं होतं खायला द्या खायला द्या. तर डायरेक्टली तांदळांची जी छोटी कोठी असते तर तीच बाहेर घेऊन गेले होते आणि मला खूप रागवत होते की किती सकाळचे ते मागे लागले, पण त्यांना तुला ऐकायला येत नाही का, त्यांना काहीतरी खायला द्यावं की काय असं. तर ते डायरेक्टली कोठीच घेऊन गेले होते आता बाहेर त्यांना द्यायला. तर इथे मी पालक बनवण्यासाठी हे काही गोष्टी कट करून ठेवले, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर कट करून घेतली होती आणि सोबत पालकही कट करून घेतली होती. तर इथे तेल घेतलं आहे, तेलात तेल गरम झाल्यावर जिरं घातलं, जिरं तडतडल्यावर लसूण, हिरवी मिरची घातली होती, थोडीशी हळद घालून हे परतवून घेतलं आणि त्यात जे काही पालक मी कट करून घेतली होती, तर याच्यात शेपू जी असते ती अजिबात नाही, फक्त नुसती पालक आहे ती. तर ही पालक मी त्यात आता ॲड केली आहे आणि थोडंसं मीठ घातलं आहे. खूप कमी मीठ ते घालावं लागतं, कारण ती बनवून झाल्यानंतर त्याची क्वांटिटी खूप जास्त कमी होते. तर ही अशा पद्धतीने जशी आपण मेथीची भाजी बनवतो सुकी, तशी मी पालक बनवली आहे. दाण्यांचं कूट वगैरे काहीच मी यात घातलेलं नाही, प्लेन ती बनवली आहे. तर अशी एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागते. आणि ही आयडिया मला टिफिन घेऊन जायची तेव्हा आली होती, तर त्यांना मी अशी पालक बनवून द्यायची बऱ्याचदा. त्यानंतर असा परत पुन्हा एकदा चेंज केला, इकडचा सोफा तिकडे गेला दरवाजाच्या साईडने आणि जिथे स्टडी टेबल आहे तिथे आधी सोफा होता. तर असंही छान वाटतं आहे, हे आहोंच्या डोक्यात आलं की असं करून बघूयात म्हणून आपण. तर हेही छान वाटतं आहे, ते लागलंच आम्ही चेंज केलं होतं. आणि हे झाड जेव्हा तिकडे ठेवलं होतं हॉलमधून किचनकडे जाताना मध्ये, तर पडदा लागून त्याची बरीचशी पानं खराब होत होती. तर ती पानं मी आता फाटलेली सगळी पानं कट करून घेतली
आणि हे असं काहीच आता हॉल दिसतोय. फक्त ते झाड आता त्याची सगळी पानं काढल्यामुळे काडीसारखं दिसतंय नुसतं. पण असो, येतात त्याला पानं लागलीच. ते वरचं एक आता हळूहळू येतंय त्याला. आणि तसं तर मला फुल होम टूर द्यायचं आहे. बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आहेत. पण तोपर्यंत तुम्हाला हे हॉलचं छोटंसं चेंज मी दाखवते. आणि सोफ्याच्या वर जी काही भिंत आहे तिथे तुम्हाला स्टिकर लागलेले दिसत असतील. ती भिंत तिथे तेवढी खराब झालेली आहे, कारण गणपतीमध्ये डेकोरेशनसाठी डबल साइडर टेप तिथे लावला गेला होता, तर तो निघत नाही आहे. तर तिथे मला काहीतरी करायचं आहे. डोक्यात एक दोन म्हणजे आहेत कल्पना काय करू शकतो ते. तर बघूया आता ते कधी कंप्लीट होतात, तर करूया हळूहळू. तर आत्ता शॉर्टमध्ये मी तुम्हाला एवढं हॉल वगैरे दाखवते आणि लवकरच होम टूर आपला येईल. मला बाल्कनीचं काम कंप्लीट करायचं असल्यामुळे मी होम टूर थोडं थांबवून घेतले, पण करूया लवकरच आता. आणि इथे मात्र आता स्टडी टेबल ठेवल्यामुळे आधीला कुठलीच अडचण येणार नव्हती, कारण फारसं आमचं हॉलमध्ये येणं होतच नाही. त्यामुळे त्यालाही आता त्याची स्पेस मिळेल. आणि मलाही लागणारी पुस्तकं मी आता त्यात ठेवली होती, म्हणजे येता जाता नजरेसमोर असले की बरं असतं वाचायला, नाहीतर ते अशीच पडून असतं. सध्या तर तसंच होतंय काहीसं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.